आजपासून 2024 या नवीन वर्षाची सुरुवात. एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. देशभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. डीजेच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप. नवीन वर्षाचं स्वागत. मुंबईत देखील नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ मुंबईकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत केलं. गोव्यातही सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जंगी स्वागत. गाड्यांच्या तालावर ठेका धरत नागरिकांनी नव्या वर्षाचा आनंद घेतला. फटाक्यांची आतषबाजी आणि शुभेच्छा देत न्यू इयर साजरं केलं. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त नाशिकच्या गोदावरी घाटावर नाशिककरांचं एकत्र येऊन दीपप्रज्वलन. ढोल ताशाच्या गजरात एकूण 2024 दीप प्रज्वलित करत नवीन वर्षाचं स्वागत केलं. देवदर्शनासाठी लाखो भक्त शेगावमध्ये दाखल. संत गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांसाठी रात्रभर दरवाजे उघडे राहिले. जवळपास 1.5 लाख भाविकांनी मंदिर प्रशासनाकडून महाप्रसादाचे लाभ घेतला. राजस्थानमधील अजमेरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत. फटाक्यांची आतषबाजी करत 2024ची सुरुवात. हिमाचल प्रदेशमधील धर्मशालाच्या मॅक्लॉडगंजमध्ये नवीन वर्षाचं स्वागत. लोकांनी एकत्र येत उत्साहात नवीन वर्षाची सुरुवात केली. बँकॉकमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी. ठाण्यातील मानपाडा येथील इन्फिनिटी प्राईम सर्जिकल स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नवीन वर्षाची सुरुवात होताच सुवर्ण मंदिरामध्ये प्रार्थना केली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातच्या सुरतमधील खोडेलधाम ट्रस्टनं कर्करोग रुग्णालयाच्या निधी उभारणीसाठी लोकगीतांचं आयोजन केलं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवारागृहांची पाहणी केली. बेघर लोकांना उबदार कपड्यांचं वाटपही केलं. नवीन वर्षानिमित्त तिरुपती बालाजी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळला. पंजाबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुवर्ण मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित. आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं. केरळमधील पथनामथिट्टा येथील सबरीमाला श्री धर्मस्थळ संस्था मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी हजारो भाविक सबरीमाला मंदिरात दाखल. दिल्लीतील झंडेवालान देवी मंदिरात शेकडो भाविकांनी नववर्षाच्या आरतीमध्ये सहभागी होऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आंध्र प्रदेशातील सुल्लूरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात सोमनाथ यांच्याकडून प्रार्थना. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई. रंगीबिरंगी विद्युत रोषणाईनं राष्ट्रपती भवन उजळून निघालं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची गर्दी. गर्दीमध्ये हरवलेल्या 25 पेक्षाही जास्त लहान मुलांचा पोलिसांनी शोध घेत पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राममंदिर उद्घाटनाची अक्षता विठुरायाला मिळणार. विठुरायाची भेट म्हणून संत मंडळी माऊलींचं चांदीचं पसायदान अयोध्या मंदिराला भेट देणार. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर दुसरीकडे पक्षानं संधी दिली तर रावेरमधून पुन्हा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया खडसेंच्या सून आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांनी दिलेली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येतील. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचा दावा. महायुतीच्या जागावाटप चर्चेला सुरुवात झाल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक. सांगलीतल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दुपारी ही बैठक पार पडेल. कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद हायकोर्टात. विजयस्तंभाची देखभाल करणाऱ्या पिढीजात जमादाराची हायकोर्टात याचिका. जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनानं पाठवलेल्या नोटिशीला आव्हान दिलं.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र. फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची राऊतांची मागणी. बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनाला रविकांत तुपकरांची भेट. लहान गावातील हे उपोषण राज्यव्यापी होईल हे नक्की. तुपकरांचा सरकारला निशाणा. अंमली पदार्थांमुळे राज्याचं नुकसान. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्टी सुरू. वडेट्टीवारांचा आरोप. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही. कोणीही आपला प्रकल्प पळवलेला नाही. भाजपचे आमदार नितेश राणेंची माहिती. महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रकल्प रद्द झालेला नाही. वैभव नाईक यांनी 9 वर्षात किती प्रकल्प आणले. पाणबुडी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल. रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाखो कारसेवक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. मंत्री नारायण राणेंची माहिती. तर उद्धव ठाकरेंचा रामजन्मभूमी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. राणेंची ठाकरेंवर टीका. एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये ही हिंदू संस्कृती. आचार्य तुषार भोसलेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी दिलेल्या पैशांची सनातनी हिंदू धर्माला गरज नाही. तुषार भोसलेंची ठाकरेंवर टीका. राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यामध्ये केवळ एकच पक्ष विरोधात राहील तर महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील. आमदार रवी राणा यांचा दावा. शरद पवारांच्या वयाबाबत अजित पवार गटाकडून टीका. तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ मॅरेथॉन पळायला जातात का. शरद पवार गटाच्या नितीन देशमुखांचा सवाल. सोलापूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. हुतात्मा स्मारकावरील 4 पुतळे महापालिकेनं झाकले. 2 हुतात्म्यांचा जन्म आणि नाव चुकल्याचा इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे अतिरिक्त कार्यभार फणसाळकरांकडे. राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती. नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला. नागपूर जिल्ह्यामध्ये रविवारच्या दिवशीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलवलं. शिक्षकांमध्ये संताप व्यक्त. मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान अचानक रद्द. सिंधुदुर्गामध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल. गुहागरमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. गुहागरचा निळाशार समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला. नवीन वर्षानिमित्त कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी. विविध बोटींच्या माध्यमातून पर्यटक बोट सफारीचा आनंद घेत आहेत. नववर्षासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील पर्यटकांची कोकणात गर्दी. पर्यटकांची मासे खाण्याला मोठी पसंती. मासे मिळणाऱ्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी. वाईन कॅपिटल नाशिकमध्ये सुला विनयार्डमध्ये वाईन प्रेमींची कुटुंबासह गर्दी. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई. नवीन वर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. अकोल्यातील कौलखेड भागात घराच्या टेरेसवर संजय आगाशे यांनी विविध प्रकारची फुलं लावली. टेरेस गार्डन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. या बागेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भेट दिली. पुण्यात थंडीच्या प्रमाणात वाढ. स्वेटर घातलेल्या सारसबागच्या सिद्धिविनायकाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. पनवेलमध्ये अयोध्येतील अक्षता कलश यात्रेचं आयोजन. कोळीवाड्यापासून ते वाल्मिकी नगरपर्यंतच्या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं रामभक्तांची उपस्थिती. गावातील मंदिरांमध्ये कलशपूजनानंतर त्यातील अक्षतांचं घरोघरी वाटप केलं जाणार. वाशिमच्या कारंजामध्ये भव्य अक्षता कलश यात्रेची शोभायात्रा. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अक्षता कलशाची यवतमाळमध्ये शोभायात्रा. राम लक्ष्मण सीतेच्या वेशभूषेतील बालकांनी लक्ष वेधून घेतलं. जळगावमध्ये सुरू असलेल्या खानदेश महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. खानदेशी पदार्थांवर ताव मारत 31 डिसेंबर साजरा केला. महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महोत्सवात महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थिती दर्शवली. गोंदियाच्या एमजी पॅरामेडिकल महाविद्यालयामध्ये चला व्यसन बदनाम करूया उपक्रमाचं आयोजन. विद्यार्थी आणि नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. नाशिकच्या मालेगावमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्तानं व्यसनाच्या भस्मासुराची होळी. मालेगाव विधायक संघर्ष समितीचा विधायक उपक्रम.
हिट अँड रन कायदा कडक केल्याविरोधात देशभरातील ट्रक चालक आक्रमक. देशातील ट्रक चालकांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा. आंदोलनामुळे मालवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. दिल्लीतील द्वारका मोड परिसरामध्ये 3 मजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 बंबांचा वापर करण्यात आला. चेन्नईच्या नुंगंबक्कम येथील दुकानाजवळच्या जाहिरातींच्या पोस्टरला आग. आगीचं कारण अस्पष्ट. एनआयनं 2023 मध्ये 94% दोषसिद्धीचा दर नोंदवला. एकूण 56 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. वाढत्या थंडीमुळे दिल्लीतील बेघर लोकांना नाईट शेल्टर होम्सचा मोठ्या प्रमाणात फायदा. यामुळे वाढत्या थंडीपासून बेघर लोकांना आसरा मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. 2 आणि 3 जानेवारीला पंतप्रधान 3 राज्यांना भेट देणार. विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार. भारतीय हवाई दलाकडून 2023 या वर्षाला निरोप. 2023 या वर्षाला निरोप देणारा व्हिडिओ भारतीय हवाई दलाकडून जारी. जम्मू काश्मीरमध्ये तेहरीक-ए-हुर्रियत या संघटनेवरती यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई. देशविरोधी प्रचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विटद्वारे माहिती. कलर्स मराठीवरील सूरनवा ध्यासनवा आवाज तरुणाईचा या मालिकेच्या 6व्या पर्वाचा अकोल्याच्या गोपाळ गावंडे विजेता ठरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.